स्वागतम सुस्वागतम. या सभागृहामध्ये उपस्थित सर्व गुरुतुल्य व्यक्तिमत्वांना माझा सादर प्रणाम. सप्तसूर म्युझिक अकॅडमीचे विद्यार्थी एक वेगळ्या पद्धतीची गुरुपौर्णिमा आपल्या समोर इथे सादर करणार आहेत. या गुरुपौर्णिमेच्या पर्वानंतर पुढच्या स्टेजकडे ही मुलं वळणार आहेत. तत्पूर्वी मी या सर्व पालकांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांना असं वाटलं की आपल्या मुलांना काहीतरी वेगळं क्षेत्र निवडावं आणि खूप चांगली संकल्पना घेऊन त्यांनी या मुलांना या अकॅडमीमध्ये दाखल केलं. कारण एक सांगतो, शिक्षण ही बाजू वेगळी, कला ही बाजू वेगळी. कला तुम्हाला जीवन जगायला शिकवते, कला तुम्हाला समृद्ध करते आणि कला तुम्हाला मनशांती देते. आणि म्हणूनच इथे टॅगलाईन आहे, सप्तसूर जेथे मनशांती तेथे. या संगीताचा हा प्रभाव आहे. अधिक आपला वेळ न घेता आपण पहिलं पुष्प जे आपल्या समोर सादर करणार आहोत. या इथे तुम्हाला 6 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंतचे कलाकार दिसतील. वेगवेगळ्या वयोगटातील लोक आज संगीताचं शिक्षण घेत आहेत. हे बघून माझंही मन खरोखरच भरून येतं. सगळ्यात पहिलं सादरीकरण आहे राग भूप. कुठल्याही संस्थेमध्ये तुम्ही गेलात तरी पहिल्यांदा जो राग शिकवला जातो तो भूप राग. सगळे स्वर शुद्ध आहेत. सा रे ग प ध सा, सा ध प ग रे सा. एकदा का भूप रागावरती तुमची कमांड आली, तुम्हाला तो राग जमला, तर पुढचा प्रवास हा या विद्यार्थ्यांसाठी अतिशय सोपा होत असतो. म्हणून भूप रागाने सुरुवात होते. मी या सर्व थोर कलाकारांना विनंती करतो की त्यांनी आता आपली सेवा आपल्या समोर सादर करावी. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जो गुरु अंधारातून प्रकाशाकडे नेतो, तुम्हाला समृद्ध करतो, अशा सर्व उपस्थित गुरुतुल्यांना माझा मनोभावे नमस्कार सादर करीत आहोत. सप्तसूर म्युझिक अकॅडमी तर्फे गुरुपौर्णिमेचा हा रंगारंग कार्यक्रम.
वा 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 वा. आता मला सांगा कसं कौतुक करायचं यांचं. यांनी असा काही जबरदस्त परफॉर्मन्स केला आहे की पुढे जे येणार आहेत त्यांना यांनी चॅलेंज केलेलं आहे. कमाल आहे, कमाल आहे. संगीतामध्ये हीच ताकद आहे. असं म्हणतात, ज्ञान से बड़ा कोई दान नहीं और गुरु से बड़ा कोई ज्ञानी नहीं. पुढचा जो परफॉर्मन्स आहे तो गिटार दिसते तुम्हाला, सिंथेसायझर आहे, गिटार आणि सिंथेसायझर यातनं एक आगळंवेगळं गीत आपल्यासमोर ते सादर करणार आहेत. आणि सांगायला मला अजून एक आनंद असा वाटतो की सात संगत सुद्धा सप्तसूर म्युझिक अकॅडमीचे विद्यार्थीच यांना करत आहेत. त्यामुळे बाहेरचं असं कोणी नाहीये, जे काही आहे ते इन हाऊस आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हा सर्वांना यासाठी सांगू इच्छितो की येवलेवाडी इथे सप्तसूर म्युझिक अकॅडमीची दुसरी शाखा सुद्धा आता सुरू झालेली आहे. कारण इथे आता विद्यार्थी मावेन असे झालेले आहेत. इतके विद्यार्थी इथे आहेत आणि त्याचे संचालक जे आहेत ते श्रीयुत रणजित दीक्षित जे आपल्या समोर इथे उपस्थित आहेत ते त्याचं सगळं संचालन करतात. तर ही दुसरी ब्रांच येवलेवाडी इथे सुरू आहे, त्याचाही लाभ आपण घेऊ शकता. या परफॉर्मन्सकडे आता आपण वळूया. मी यांना विनंती करतो की त्यांनी आपला परफॉर्मन्स आपल्यासमोर सादर करावा.
व्हेरी गुड व्हेरी गुड. काही जणांच्या हातामध्ये गिटार ही त्यांच्या उंची एवढीच आहे, तरी हृदया बोटं त्यांची त्या गिटारच्या स्ट्रिंग्स वरतून फिरतायत. हे सगळे भविष्यातले मोठे कलाकार आहेत. आज तुम्हाला हे असे छोटे छोटे दिसत आहेत, पण पुढच्या 10 वर्षामध्ये तिकीट काढून यांचा प्रोग्राम तुम्हाला एखादा बघावा लागेल. पुढचा सुद्धा जो परफॉर्मन्स आहे तो गिटार आणि कॅसिओचाच आहे. त्याच्यावरती सुद्धा हे विद्यार्थी एक गीत आपल्यासमोर सादर करतील. मी त्यांना विनंती करतो की आपण तयार असाल तर आपण हे गीत मान्यवरांच्या समोर सादर करावं. इथे आमच्या निकिता ताईंना खरंच धन्यवाद देतो की एवढ्याशा लहान लहान कळ्यांना त्यांनी काय व्यवस्थित तयार केलेलं आहे आणि त्यांची तयारी आता तुम्हाला दिसेलच. तुमचे आशीर्वाद सदैव या मुलांच्या पाठीशी असावेत अशी माझी नम्र विनंती आहे.
आता तरी देवा मला पावशील का. लहान मुलांच्या आर्त हाकेला देव धावून येतोच, त्यामुळे तो नक्की पावणार. पण गाणं कसं झालं पाहिजे, जोरदार, हो की नाही. चालू करा मग. फार छान, फारच सुंदर. अजून म्हणणार आहात का ना, नाही. बर बर. यानंतर सप्तसूर म्युझिक अकॅडमीचे तबला नवाज सगळे बसलेले आहेत. तर त्यांना मी आता विनंती करतो की त्यांची छानशी कला त्यांनी प्रेक्षकांच्या समोर सादर करावी.
मान्यवरांना एक गोष्ट नक्की, कुठलंही चर्मवाद्य वाजवणं हे सोपं नाही, प्रचंड ताकद पाहिजे. आणि आता स्त्री शक्ती याच्यामध्ये इतक्या जोमानं उतरलेली आहे, तिने इथेही सिद्ध केलंय हम भी कुछ कम नाही. आज अनेक दिग्गज स्त्री कलाकार आहेत जे तबला, पखवाज, लिल्या वाजवत असतात. इथे सुद्धा आपण पाहिलं 2-3 जणी आहेत तबला शिकत आहेत. त्यांना ही उर्मी, त्यांचा हा उत्साह याचं प्रतीक त्यांचे पालक आहेत. त्यामुळे त्यांच्या पालकांना मी धन्यवाद देतो की त्यांनी सुद्धा ही हिंमत केली आणि आपल्या मुलांना या क्षेत्रामध्ये, या वाद्य शिकण्यामध्ये त्यांना सहभाग होऊ दिला. माझा गणगोत गुरु हीच माऊली, गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली, गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली, भक्त तुझा गुरुदेव उरताटाला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता चला, गुरु विना तुने सारे विश्व हे सकल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. संगतीने ओलांडला अवघड घाट, संगतीने ओलांडला अवघड घाट, चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट, तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट, सुख दुःख एकमेका वाटल वाटल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता चल. कार्यक्रमात पुढे वळूया आणि मी मंचावरती आमंत्रित करतोय सेजल लोढा यांना. आपला परफॉर्मन्स इथे ते सादर करणार आहेत आणि परफॉर्मन्स जे चालणार आहेत, तुम्हाला कुठलीही गोष्ट कधीही आवडली तर टाळ्यांचा प्रतिसाद द्यायला विसरू नका. कलाकार हा फक्त आणि फक्त टाळ्यांचा प्रेमी जास्त असतो. खूप खूप धन्यवाद. सेजल लोढा.
नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. गोपी चंदन ओटी तुळशीच्या माळा, गोपी चंदन ओटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा, हार मिरविती गळा. टाळ मृदुंग गाई पुष्पवर्षाव, टाळ मृदुंग गाई पुष्पवर्षाव, अनुपम्य सुख सोहळा रे. खेळ मांडीला वाळवंटी गाई, खेळ मांडीला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. वर्णाभिमान विसरली आती, वर्णाभिमान विसरली आती, एक एका लोटांगणी जाती, एक एका लोटांगणी जाती. निर्मळ चित्ते झाली नवनीते, निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाजर सुटती रे. खेळ मांडीला वाळवंटी घाई, खेळ मांडीला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. थँक्यू. जोरदार टाळ्या. खूप खूप धन्यवाद. खूप छान हा आपला समोर परफॉर्मन्स सादर केलेला आहे. पुढचा परफॉर्मन्स सादर करण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करतोय डॉक्टर सोनाली भोयार यांना. गाण्याचे बोल आहेत आजी सोनियाचा दिनू आणि आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू. आजी सोनियाचा दिनू, आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू. आजी सोनियाचा दिनू, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू. आजी सोनियाचा दिनू, सबाय अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू. आजी सोनियाचा दिनू. दृढ विटे मनमुळी, दृढ विटे मनमुळी, विराजित वनमाळी, विराजित वनमाळी. ऋणू जुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. सुमन सुगंधू रे भ्रमरा, सुमन सुगंधू रे भ्रमरा. बाप रुक्मा देवीवर रे भ्रमरा, भ्रमरा. ऋणू जुणू रे भ्रमरा, सांड
सांडितु अवगुणु रे भ्रमरा ऋणु जुणु रे भ्रमरा सांडितु अवगुणु रे भ्रमरा ऋणु जुणु रे भ्रमरा सांडितु अवगुणु रे भ्रमरा. धन्यवाद. खूप छान केलं. यानंतर मी स्टेजवरती आमंत्रित करणार आहे डॉक्टर सचिन वानखेडे यांना. सप्तसूरमधलं एक अतिशय बहारदार व्यक्तिमत्व. गायक होण्यासाठी माणसाची देहयष्टी कशी असावी आणि कशी नसावी याचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे डॉक्टर सचिन. ते गायक आहेत, ते वेटलिफ्टर असोसिएशनचे अध्यक्ष पण आहेत, ते नवले हॉस्पिटलचे डीनसुद्धा आहेत. चतुरस्त्र व्यक्तिमत्व असे डॉक्टर वानखेडे इथे उपस्थित आहेत. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कळतं की मी जे बोललो ते खरं बोललो, खोटं बोललेलं नाही आहे. कारण ते स्वतः डॉक्टर आहेत, बॉडी बिल्डर आहेत स्वतः. पण एवढं सगळं असूनही अत्यंत नम्र व्यक्तिमत्व आहे, डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी आहे. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं परफॉर्मन्स जे काय आहे ते आपल्यासमोर सादर करावं. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवाता उघडदार देवा, उघडदार देवाता उघडदार देवा. पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची, मनी चोरट्याच्या कारे भीतीचा. थँक्यू सो मच. थँक्यू. सप्तसूर म्युझिक अकॅडमीमध्ये असे सगळे हरहुन्नरी कलाकार आहेत. स्वतःचा व्यवसाय सांभाळून कलेची जोपासना करत असतात. यानंतर मी प्रभू महामुनी यांना स्टेजवरती आमंत्रित करतो. बरेच महिने क्लासशी निगडीत आहेत. अतिशय मेहनती व्यक्तिमत्व. जे सांगितलं जाईल ते लगेच आत्मसात करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. आणि एक वेगळंच गीत ते आपल्यासमोर आत्ता सादर करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांच्या सुरेल आवाजामध्ये त्यांनी ते गीत सादर करावं. थँक्यू सर. फिरत्या चाकावरती देसी मातीला कार, विठ्ठला तू वेडा कुंभा, विठ्ठला तू वेडा कुंभा. माती पाणी उजेड वारा तूच भरविसी सर्व पसारा. माती पाणी उजेड वारा तूच मिसळसी सर्व पसारा. आभाळच मग ए आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार. तू वेडा कुंभा, विठ्ठला तू वेडा कुंभा. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना हे
कोणा न कळे मुखी कुणाच्या पडते लोणी कुणामुखी अंगार तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार तूच घडविसी तूच फोडिसी कुरवाळीसी अन तूच ताडिसी तूच घडविसी तूच फोडिसी कुरवाळीसी अन तूच ताडिसी नकळे यातून काय जोडिसी देसी डोळे परी निर्मिसी तया पुढे अंधार तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार. धन्यवाद प्रभूजी, खूप सुंदर गायलात आपण. यानंतर मी वंदनाताई जोशी यांना स्टेजवरती आमंत्रित करतो. या. मुळातच उत्तम गळा आहे, त्याच्यावरती संस्कार होण्यासाठी त्यांनी सप्तसूर म्युझिक अकॅडमी जॉईन केलेली आहे आणि ते संस्कार कसे झालेत ते आता तुम्हाला लगेच कळतील. बड़ा नटखट है रे कृष्ण कन्हैया, का करे यशोदा मैया. बड़ा नटखट है रे कृष्ण कन्हैया, का करे यशोदा मैया. बड़ा नटखट है रे. ढूंढे रे अखियाँ उसे चहुओर, जाने कहाँ छुप गया नंद किशोर. ढूंढे रे अखियाँ उसे चहुओर, जाने कहाँ छुप गया नंद किशोर. उड़ गया ऐसे, उड़ गया ऐसे जैसे पुरवैया, का करे यशोदा मैया. बड़ा नटखट है रे. थैंक यू. धन्यवाद. पुढचा परफॉर्मन्स आपल्यासमोर सादर करण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करतोय वैशाली शहा यांना. केशवा माधवा हे गाणं आपल्यासमोर ते सादर करणार आहेत. गुरुपौर्णिमेचा आजचा हा दिवस, सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. खूप सुंदर
परफॉर्मन्सेस अजून बाकी आहेत. सरांची ही गाणी आपल्याला ऐकायची आहेत, तर कुणीही जाऊ नये ही एक पुन्हा विनंती. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. तुझ्यासारखा तूच देवा, तुला कोणाचा नाही रेवा. तुझ्यासारखा तूच देवा, तुला कोणाचा नाही रेवा. वेळोवेळी संकटातून तारीशी मानवा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. धन्यवाद. पुढचा परफॉर्मन्स आपल्यासमोर सादर करण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करतोय वैष्णवी चावर यांना. केतकीच्या बनी तिथे गाण्याचे बोल आहेत. आपल्यासमोर हा परफॉर्मन्स ते सादर करणार आहेत. केतकीच्या बनी तेथे नाचला ग मोर, केत सोडला ग गिर. केतकीच्या बनी तेथे नाचला ग मोर. पापणीत साचले अंतरात रंगले. पापणीत साचले अंतरात रंगले. प्रेमगीत माझिया मना मनात धुंदले. ओठावरी भिजला ग आसावला सूर. गहिवरला मेघनभी सोडला ग धीर. केतकीच्या बनी तेथे नाचला ग मोर. पुढचा परफॉर्मन्स आपल्यासमोर सादर करण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करतोय मंगेश केंडे. आपल्यासमोर या जन्मावर या गीताला ते प्रस्तुत करणार आहेत. जोरदार टाळ्या मंगेश केंडेसाठी. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर
चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती फुले लाजरी बघून कुणाचे फुले लाजरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर. थँक्यू. पुढचा परफॉर्मन्स सादर करण्यासाठी मंचावरती आमंत्रित करतोय लक्ष्मण पसकंठी पासकंठी. जोरदार टाळ्यांनी सरांचं स्वागत. खूप सुंदर असं गाणं शोधिसी मानवा. शोधिशी मानवा रावळी मंदिरी नांदतो देव हा आकुल्या अंतरी शोधिशी मानवा रावळी मंदिरी. मेघ हे दाटती कोठुनी अंबरी सूर येती कसे वाजते बासुरी रोम रोमी फुले ती कहे भुवरी दूर इंद्रायणी दूरही पंढरी शोधिसी मानवा रावळी मंदिरी. थँक्यू. खूप सुंदर सर. रूपे सुंदर सावळा घे माये सावळा घे माये रूपे सुंदर सावळा घे माये सावळा घे माये वेणू वाजवी वृंदावना वेणू वाजवी वृंदावना वृंदावना गोधने चारिता हे सावळा घे माये रूपे सुंदर सावळा घे माये 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 रूपे सुंदर सावळा घे माये सावळा घे माये. ऋण झुण 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 ऋण झुण
वाजवी वेणू ऋण झुन ऋण झुन ऋण झुन ऋण झुन वाजवी वेणू वेदी वेधले वेदी वेधले आमचे तन मन हो माये सावळा गे माये रूपे सुंदर सावळा गे माये 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 गोधने चारी हाती घेऊन काठी गोधने चारी हाती घेऊन काठी वैकुंठीचा सुकुमार वैकुंठीचा सुकुमार गोपवेशे जगजेटी वैकुंठीचा सुकुमार गोधने चारिता हे सावळा गे माये रूपे सुंदर सावळा गे माये सावळा गे माये रूपे सुंदर सावळा गे माये सावळा गे माये थँक्यू. जोरदार टाळ्या या परफॉर्मन्ससाठी. जसं मी सांगितलं, सप्तसूर म्युझिक अकॅडमीची श्रेया घोषाल. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया समृद्धी शिंदे. आणि सुंदर ते ध्यान हे गाणं आपल्यासमोर समृद्धी सादर करणार आहे. समृद्धीची जी आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे तो खूप सुंदर आहे. सप्तसूर सोबत समृद्धी शिंदे. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी करकटारी हे
जोरदार टाळ्या. तुमसे की आवाज ऐसा लगा तुमसे मिलके अरमा हुए पूरे दिल की है मेरी जान तेरी मेरी मेरी तेरी एक जान. साथ तेरे रहेंगे सदा तुमसे रहूंगे जुदा तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके अरमा हुए पूरे दिल के. थँक्यू सो मच. थँक्यू. घ्या 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 घ्या. शेवटचं गाणं. जोरदार टाळ्या या परफॉर्मन्ससाठी शेवटच्या गाण्यापूर्वी आणि जोरदार टाळ्या सर्व रसिक प्रेक्षकांसाठी. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया जळारती कोटी ज्योतिया. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया जळारती कोटी ज्योतिया. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया. तो काळ 20व्या शतकारंभीचा या जगी चित्रपट बनू लागले होते. वारसा आम्हा जरी होता अष्टकलांचा हे तंत्र आमुच्या देशी आले नाते. पण करुणी ठाम निर्धार योगी वृत्तीने के ऋषींनी खरतर बचाव चरले. अर्जुनाच ऐसे लक्ष्य एकची डोळा जे अशक्य होते शक्य तयानी केले. मग कथा घेऊन हरिश्चंद्र राजाची या चित्रसृष्टीचे पहिले पाऊल पडले. शनिवार 3 मे 1913 भारत भूमीवर चित्रावतरले. नवतेजाने मने उजळली घडली ऐसी किमया. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया जळारती कोटी ज्योतिया. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया. प्रभात आली प्रभात झाली जगती गाजा वाजा. बोलपटाचा मुहूर्त ठरला अयोध्येचा राजा. चित्र म्हणावा फिल्म सिनेमा पिक्चर मूवी काही म्हणा आनंदाचा झोत असे हा संस्कृतीच्या पाऊल खुणा. भरची करमणूक दोन घडींचा विरंगुळा. बघता बघता व्यापून जातो देह भान आमचे सगळा. रडणाऱ्याचे अश्रू पुसतो लकीर देतो हास्याची पराभूताला चाहूल देतो भविष्यातल्या भाग्याची. आयुष्याच्या क्षणाक्षणासी बांधतसे रेशीम नाते. आठवणींना असा बिलगतो कंठाशी दाटून येते. जीवा शिवाशी नाव जोडती
चंदेरी तेजाची न्यारी दुनिया सडाळती कोटी ज्योतिया लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया टाळ्या झाल्या तर बरं होतील. आता हात वर करू. शेवटची 1 मिनिट आहे. आता न आम्हा कुणी थांबवा आम्ही घेतला श्वास नवा काठी भरली थाप हवी मदतीर हवा आधार हवा 7 समुद्रा पार मराठी चित्रध्वजा आम्ही नेऊ उच्चपणाच्या कला गुणाचे नजराने आम्ही देऊ रसिक जनाचे जीवन सारे आनंदाने पूर्ण भरू भव्य दिव्य दृश्याव्य कलेचे सर्वार्थाने झीज करू. नव्या चित्रसृष्टीचे ऐका पडगमन चौघडे मराठी